चला आज एक नवीन मोदक बनवूयात. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे बदाम काढून घेतलेले आहे, काजू, थोडीशी चारोळी, 4-5 मनुके, वेलची आणि केशर आणि पिस्ता. आणि यामध्ये साखर, खोबरं आणि मिल्क पावडर. 2 चमचे साखर, 2 चमचे मिल्क पावडर आणि थोडंसं खोबरं. आणि आपल्याला थोडासा पायनॅपल इसेन्स लागेल, तो घेतला आहे. साधारण एक कप दूध. ओके. आणि थोडासा रवा. हा जाडसर रवा घेतला आहे मी. मला बारीक हवा असेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता. चला आपण दुधामध्ये केशर टाकून घेऊया, म्हणजे छान कलर येईल. त्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे केसर छान कलर सुटेल. आता ही साईडला ठेवूया. कढई मी तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून देते. तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेऊया. सर्वप्रथम मी काजू टाकून घेते, बदाम, पिस्ता आणि चारोळ्या. आता हे चांगलं झालं, याला काढून. त्याच तापलेल्या कढईमध्ये आपण रवा काढून घ्यायचा आहे आणि रवा छान सुगंध येईपर्यंत परतायचा आहे. तुपात आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स मी ते बारीक कापून घेतले, मनुके पण बारीक कापून घेतले आणि विलायची सोलून घेतली. आता याची पावडर करून घेतली. आणि आपला केसरी छान दुधामध्ये मिक्स झालेलं आहे. रवा छान परतते. मी अजून त्यामध्ये 1 चम्मच तूप घालून घेते. आता यामध्ये मी 2 चमचे खोबरं घेतलं होतं, 2 चमचे मिल्क पावडर आणि 3 मोठे चम्मच साखर घेतलेली यामध्ये टाकून घेते. आणि छान यालाही परतून घ्यायचं आहे. छान कलर आलाय रव्याला. आणि हे जे केसराचं दूध आहे मी यामध्ये टाकून घेतलं, असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान कलर येईल त्याला. आवश्यकतेनुसार अजून त्यामध्ये थोडं दूध ॲड करणार आहे. आता माझ्याकडे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी सर्व यामध्ये घालून घेते. आता यामध्ये मी विलायची पूड घालून घेते. हे छान मिक्स करायचं आहे. त्यामध्ये थोडं दूध घालायचं, म्हणजे मोदक वळायला सोपं होईल. यामध्ये नाही आता पायनॅपल फ्लेवर टाकून घ्यायचा. आता सारण रेडी आहे आपलं. आणि आता याला 5-10 मिनटं थंड होईपर्यंत साईडला ठेवायचं आहे. मग आपण याचे मोदक वळून घेऊयात. आपला साचा रेडी आहे. आता हे थोडंसं मिश्रण घ्यायचं, साच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पॅक करायचं. थोडी कॅव्हिटी रेडी, त्यामध्ये सारण चांगलं करून घ्यायचं. जे एक्स्ट्रा आहे ते बाजूला काढून घ्यायचं. छान सुबक असा आपल्या प्लेटमध्ये ठेवून द्या. मोदक आपले रेडी आहे.